गणित शिकवताना सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा स्वतःचा चेहरा शिक्षकांनी प्रफुल्लित आणि हसारा ठेवला पाहिजे. हा, नाहीतर जनरली तिथे नेमकं उलट करा बरं. तुम्ही एक वही तुम्ही 5 रुपयाला पडली, हा हिशोब केला, भागाकार केला. आता तुम्ही असा विचार करा की तुम्ही एखादी वही मुळात 3 रुपयाला घेतली आणि तुम्हाला असे 100 वह्या घ्यायचे, मग टोटल किती पडतील? माणसाला जेव्हा स्वतःच्या आवडीचं काम करायला लागतं ना किंवा करायला मिळतं ना, तेव्हा तो मन लावून करतो. की गणित हा तसा वृक्ष विषय, मराठी हिंदी सारखा भाषा विषयासारखा किंवा हिस्ट्रीमध्ये कथा असतात वगैरे, तसं गणितात काहीच नाही. सर, खरं तर आपण पाहिलं अनेक चित्रपट आहेत. चित्रपटांमध्ये लव्ह स्टोरी किंवा दर्शकांना आवडेल अशा स्वरूपाचा तो नायक आणि नायिका यांची अतिशय नावाजलेली पुरातन गीतं आहे. आजतागायत आपण पाहिलं तर पुढे सुद्धा बदल झाला, परंतु हीच गीतं आज पुढे येतात, ती सुद्धा तुम्ही अतिशय छान म्हणता. मराठी भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील किंवा चित्रपट गीतं असतील, ही सर्वच तुम्ही इतके सुंदर म्हणता सर. अपनी आँखों में बसा कर कोई इकरार करूं, अपनी आँखों में बसा कर. नमस्कार. न्यू व्हिजन स्टुडिओ संगमनेर आणि मानवता संवाद प्रस्तुत. खरं तर आपण शेती क्षेत्र असेल, उद्योग, व्यापार आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींचं जे चांगलं काम आहे ते हजारो लाखो लोकांपर्यंत घेऊन जात असतो. संगमनेर येथील सह्याद्री शिक्षण संस्थेत गणित विषयाचे एक उपक्रमशील शिक्षक म्हणून जे सर्व महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. गणित, विज्ञान, कला प्रदर्शन असेल किंवा विविध गणिताचे उपक्रम असतील, 44 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये सरांनी भरीव असं योगदान दिलं. MA असेल, MEd असेल, हे शिक्षण घेत असताना अगदी विद्यापीठात द्वितीय सर आलेले आहेत आणि संगमनेर महाविद्यालयात सर प्रथम आलेले आहेत. म्हणून एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व जीवन जगत असताना खरं तर जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे आमचे गुरुवर्य म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला मिळतं. मग त्याच्यामध्ये नाटक असेल, संगीत असेल, याची विशेष आवड आदरणीय सुरेश परदेशी सरांना आहे आणि आजच्या पॉडकास्टच्या निमित्तानं सर आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार सर, तसं पाहिलं तर गणित विषय जो आहे, हा गणित विषयाचे अध्यापक लोक पाहिले का आम्ही असं गंभीर, कुठंतरी गणित विषयाचे शिक्षक म्हटलं की मग त्यांचा खेळाकडे ओढा कमी असणं, संगीताकडे ओढा कमी असणं किंवा हे जाणवतं सातत्यानं. पण तुम्ही एकमेव आम्ही असे पाहिले की गणित विषयाचं अध्यापन उत्कृष्टरित्या करत असताना तुम्ही संगीत कलेकडे कसे वळालात? ऍक्च्युअली लहानपणापासून संगीताची आवड होतीच आणि गणित शिकवावं कसं हे खरं तर मला माझ्या वडिलांनी सुरुवात केली. माझे वडील शिक्षकच होते आणि त्यांनी मी 1ली ते 7वी असताना त्यांनी 1ली ते 7वीचे वर्ग घेतले आणि मला गणित शिकवलं. आणि त्याच्यानंतर मी कॉलेजला असताना सुद्धा गणित शिकवत होतो, अगदी मोफतमध्ये, शेजार पाजारची मुलं मुली घेऊन 10वी पर्यंत 11वी पर्यंत. आणि मग त्याच्यात मला असं कळलं मुलांकडनं की सर तुम्ही जे शिकवलंय ना ते आम्हाला खूप छान समजलं, एवढं छान आम्हाला वर्गात समजत नाही. आणि मग मला थोडीशी नाही म्हटलं तरी ती हिंटच मिळाली मुलांकडून किंवा मला एक सर्टिफिकेट मिळालं की आपण गणित शिकवतोय आणि ते मुलांना कळतंय. हा अतिशय आनंदाचा भाग मला वाटला आणि मग मी त्याच्यावर खूप आणखी जरा थोडंसं संशोधन केलं की आपल्याला आणखी काय दुरुस्ती करता येईल, आणखी कशी प्रगती करता येईल गणित शिकवताना. तर एक मला असं जाणवलं की गणित हा तसा वृक्ष विषय, मराठी हिंदी सारखा भाषा विषयासारखा किंवा हिस्ट्रीमध्ये कथा असतात वगैरे, तसं गणितात काहीच नाही. कला नाही, काही संगीत नाही आणि गाणं नाही. आणि मला गाण्याची पहिल्यापासून आवड आणि संगीताची पण आवड आणि त्यामुळे मग मी काय विचार केला की आपण थोडंसं हलकं फुलकं करून शिकवावं. बरोबर. आणि म्हणून मी काय करायला लागलो की हलकं फुलकं मुलांना समजेल असं, थोडं हसवील असं, विनोदाचा थोडासा पाठपुरावा करत, विनोदाचं मिश्रण करत, विनोदाचा वापर करत मी गणित शिकवायला लागलो. आणि ते मुलं लक्ष देऊन ऐकायला लागली. ते ऐकता ऐकता गणिताकडे सुद्धा त्यांचं लक्ष होतच. म्हणजे असं न हो की आपण नुसतेच विनोद करायचे आणि नुसतं मग मुलं शिकायला हे करतील, कंटाळवाणं वाटते. म्हणून गणित हा विषय मुळात कंटाळवाणा वाटणार आहे बहुसंख्य विद्यार्थ्यांना किंवा पालकांना सुद्धा.
आणि म्हणून मग मी त्याच्यात थोडासा विनोद मिश्रित करून थोडं माफक स्वरूपात मुला मुलींची चेष्टा करून आणि त्याच्यामध्ये कधी कधी तरी यू विल नॉट बिलीव्ह सर, मी सिनेमाच्या डायलॉगचा सुद्धा उपयोग गणित शिकवताना केला. हा, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की एखादा भाग समजून जायचा असेल तर आपण व्यवहारातली उदाहरणं घेतो. मला गणिताबद्दल असं सांगायचंय गणिताच्या शिक्षकांना, पण मला मी काय फार त्यातला तज्ज्ञ वगैरे अशा अर्थाने नव्हे, पण गणित शिकवताना सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा स्वतःचा चेहरा शिक्षकांनी प्रफुल्लित आणि हसरा ठेवला पाहिजे. अगदी खरं. हा, नाहीतर जनरली काय होतं की वर्गात आल्याबरोबर सुरुवातीच्या पहिल्या 5 महिने बरं का पोरांनो, गणितले अवघड आहे, हा ते तुम्ही नीट लक्ष द्या, नाही तर तुम्हाला कळायचं नाही चांगलं. आणि मग एवढा अवघड विषय मी शिकवतो म्हणजे मी किती हुशार असलो पाहिजे, ही त्याच्यातही प्रौढी असते. सगळ्यांची नाही म्हणत मी, पण हा दोष माझ्यातही होता. मग मी थोडा हलका फुलका करून शिकवायला लागलो. मग मुलांना ते आवडायला लागलं. मुलांच्या आयुष्यातले जे रोजचे व्यवहार आहेत, हिशोब आहेत, मुलंही कामं करतात, कुठं दुकानात जाऊन काही सामान आणतात, तिथे हिशोब करतात. मग अशा प्रकारे जरा व्यवहारातले उदाहरणं घेऊन मी चक्क अगदी 11वी-12वी पर्यंत लिमिट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन यासारख्या अवघड प्रक्रिया ज्या गणितामध्ये मानल्या जातात त्या अतिशय रोजच्या व्यवहारातल्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची ताडून आणि त्याचा उपयोग करून शिकवायला लागलो. मुलांना ते फार कळायला लागलं आणि म्हणून मग थोडंसं गणिताची आवड आणखी मुलांमध्ये पण निर्माण व्हायला लागली. असं मी अगदी खरंय सर. तसं पाहिलं तर गणित हा विषय मूळतः अवघड असल्यामुळं जर मनोरंजन अध्यापन त्यात आलं तर मुलांना चांगल्या पद्धतीनं तो समजेल. आता दुसरा प्रश्न एक असा विचारावासा वाटतो सर, तसं विचार केलं तर बीएससी कडून तुम्ही एमए किंवा एमएड कडे कसे वळाला? काय झालं, खरं तर मी एमएससीलाच गेलो होतो, पुण्यालाही गेलो होतो. माझी खूप इच्छा होती की एमएससी मॅथमॅटिक्स करायचं आणि मॅथमॅटिक्सचा प्रोफेसर एखाद्या कॉलेजमध्ये व्हायचं. तर मी गेलो सुद्धा, पण माझ्या दुर्दैवाने एक जरा दुर्घटना घडली आमच्याकडे. आमचा धाकटा भाऊ वारला आणि मग मी असा विचार केला की आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचंय ना, मग आपण जरा थोडंसं पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग वगैरे असे जरा 11वी-12वी असे जरा हायर क्लासेसचं मॅथमॅटिक्स शिकवायला घेऊ. तिथं मुलंही मोठे असतात, त्यांची समजही वाढलेली असते आणि मग आपण आपल्याला तिथे जास्त व्हावं. आणि 11वी-12वीला शिकवायला घेतल्यावर मी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला सुद्धा शिकवलं, सीएला शिकवलं, FY-BCOMला शिकवलं आणि मग मला ते असं वाटायला लागलं की मोठ्या मुलांना शिकवणं खरंच इंटरेस्टिंग आहे. आणि मग मी गणितामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उदाहरणं देऊन त्यांना गणित शिकवायला लागलो. तर प्रत्यक्षात काय झालं, हे ते मुलांच्या रोजच्या व्यवहारातलं असल्यामुळं हे अगदी एवढं नुसते मुलंच नाही, कधी कधी तर मला मोठमोठे प्राध्यापक सुद्धा भेटले आणि ते म्हणे, सर काय हो तुम्ही फार गणित 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 म्हणून तेंबा मिरवता, फार अवघड आहे, असं आहे, फार तसं आहे, काय उपयोग आहे हो गणिताचा? तुम्ही ट्रिग्नॉमेट्री शिकवता, साइन थिटा कॉस थिटा शिकवता, तुम्ही डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन शिकवता, व्यवहारात उपयोग आहे? सर अतिशय चांगला प्रश्न विचारला. हा प्रश्न मला बहुसंख्य मित्रांनी किंवा इतरांनी विचारलेला आहे. तुम्ही जे शिकवता त्याचा व्यवहारात उपयोग होतो का रोजच्या? असं साधं उदाहरण सांगतो. सर तुम्ही एखाद्या दुकानात जाता आणि दुकानात गेल्यानंतर तुम्ही एक 5 डझन वह्या घेता 60 रुपयाला. तुम्ही लगेच हिशोब काय करता किंवा 1 डझनला किती, 1 वहीला किती, आणि मग तुम्ही भागाकार करता. 60 रुपये डझन वह्या म्हटल्यानंतर 5 रुपयाला 1 वही पडली. हे किती सोपं आहे, हे लहानपणी शिकलेलो आहे आपण अगदी 2री-3री पासून. हेच डेरिव्हेटिव्ह काय ते इतके समोरचे मित्र वगैरे एवढे हे व्हायचे की हे कसं काय डेरिव्हेटिव्ह? आता भागाकार आहे. भागाकारच डेरिव्हेटिव्ह आहे, फक्त त्याचं रूप थोडंसं सूक्ष्म केलंय. तुम्ही 1 वही 5 रुपयाला घेतली ना, मग ती किती पेजेस होती? 100 पेजेस. मग 1 पेज केवढ्याला पडलं त्या वहीचं? हे तुम्ही काढताच ना. बर, एका पेजवर साधारण 25 ओळी असतात. 1 ओळ केवढ्याला पडली आपल्याला? आणि ती 1 ओळ तुम्ही केवढ्याला पडली असा प्रत्यक्षात आपल्याला व्यवहारात त्याचा उपयोग होत नाही 1 ओळीचा. पण पुढे नंतर सायंटिफिकली जर विचार केला की अगदी आपल्याला वरती यान पाठवायचं, तेव्हा तुम्हाला सूक्ष्म रेट काढावा लागतो आणि हा सूक्ष्म रेट म्हणजे डेरिव्हेटिव्ह. बाकी काही नाही, फक्त ते अगदी शेवटपर्यंत असं जा की लहानात लहान, अगदी लहानात लहान वस्तूची किंवा कणाची किंमत तुम्हाला काढायची ठरली, तुम्हाला काढता आली पाहिजे.
कधी कधी कानाची किंमत काढणं सुद्धा अवघड जातं आणि त्याच्यासाठी हे डेरिव्हेटिव्हचा उपयोग. हे डेरिव्हेटिव्ह अतिशय छान. बाकी काही नाही. आणि जसं बेरजेची विरुद्ध क्रिया वजाबाकी आहे, गुणाकाराची विरुद्ध भागाकार आहे, तशी डेरिव्हेटिव्हची विरुद्ध क्रिया इंटिग्रेशन आहे. याचे नेमकं उलट करा बरं तुम्ही. एक वही तुम्ही 5 रुपयाला पडली, हा हिशोब केला, भागाकार केला. आता तुम्ही असा विचार करा की तुम्ही एखादी वही मुळात 3 रुपयाला घेतली आणि तुम्हाला अशा 100 वह्या घ्यायच्या, मग टोटल किती पडतील? आणि हे मगाच्या उदाहरणाचे नेमकं उलट झालं. अगदी खरं. म्हणजे 300 रुपयाला पडेल, म्हणजे तिथे भागाकार केला होता, इथं आता गुणाकार केलाय आपण. आणि दिस इज नथिंग बट इंटिग्रेशन. हे दुसरं तिसरं काही नाही, इंटिग्रेशन. विद्यार्थ्यांना थोडासा आत्मविश्वास, अरे हे तर भलतंच सोपं दिसतंय, हे तर फारच छान आहे, मोठं इंटरेस्टिंग आहे. आणि मग विद्यार्थ्यांना गणित इतकं छान वाटायला लागलं. आणि कुठल्याही विद्यार्थ्याला कंटाळा येत नसावा आणि कंटाळा येत नव्हता. आणि मग मी बोला, सर तुम्ही शिकवा, आम्ही लक्ष देतो, तुम्ही सांगा, आम्हाला सगळं समजतंय. आणि मग मला थोडासा हुरूप आला आणि मला असं वाटलं की आपण गणित हा विषयच आपलं करिअर करावं आणि फक्त गणित शिकवावं. आणि मग मी गणित शिकवायला लागलो. सर तसा विचार जर केला तर गणिताच्या आणि इंग्रजीच्या शिक्षकांना जादा तास असणं किंवा बाकीच्या गोष्टी आणि त्या मुलांवर सुद्धा काही वेळा अन्याय होतो सर. त्यांचे खेळाचे तास जे आहेत, कला कार्यानुभवचे तास या गणिताला इंग्रजीला दिले जातात आणि त्या मुलांना एक त्यांना वाटत असतं की मला म्हणजे खेळायला मिळावं, पाहिजे, धमाल मस्ती करायला मिळावी. मग त्या तासिका त्यांच्या कमी करून इंग्रजी गणितासाठी वापरल्या जातात संस्थेमध्ये, काही हरकत नाही. परंतु एक वेगळा बाव या गणित विषयाच्या शिक्षकांचा सातत्यानं पाहिला. माझा विषय खूप क्लिष्ट आहे, मला फार व्याप आहे, मला जास्त तासिका आहे. पण तुमच्यासारखं मनोरंजनातून जर हे अध्यापन केलं तर तो शिक्षकही आनंदी राहील, ती मुलंही आनंदी राहतील. आणि पुढचा प्रश्न विचारावासा वाटतो सर, 44 वर्ष तुम्ही अध्यापनाचं काम करून आज तागायत खरं तर आमच्यासाठी एक आयडॉल आहात. म्हणजे आज तुमच्याकडे पाहिल्यानंतर इतका आनंद होतो की इतकी सुंदर तुमची तब्येत किंवा तुमचं व्यक्तिमत्व, शारीरिक क्षमता इतकी सुंदर आहे. तर काय वाटतं तुम्हाला, कशामुळे तुम्ही एवढं आनंदी जीवन जगता? माणसाला जेव्हा स्वतःच्या आवडीचं काम करायला लागतं ना किंवा करायला मिळतं ना, तेव्हा तो मन लावून करतो, त्यात जास्तीत जास्त जीव ओतून करतो. मग तिथं कंटाळा, तिथं आळस हा प्रकार येत नाही. माझ्या बाबतीत, गणिताच्या बाबतीत तसंच झालं की माझा आवडता विषय गणित. तो शिकवताना इतकी छान छान बालकं समोर बसलेली आहेत, मग ते लहान असतील वयाने किंवा मोठा वर्ग असेल तर मोठे असतील, त्यांना कंटाळा येऊ द्यायला नको आणि त्यांना हे समजलंच पाहिजे. मी ती जिद्दच घेतली. मग आपण हे समजून देण्यासाठी व्यवहारातलं कुठलं उदाहरण घ्यावं, काय करावं याचा विचार करू लागलो. आणि जी उदाहरणं फारशी पाठ्यपुस्तकात वगैरे दिलेली नाहीत किंवा जी फार प्रचलित नाहीत, अशी रोजच्या व्यवहारात घडणारी उदाहरणं मी गोळा केली, त्याची लिस्ट केली आणि मग त्याच्यावरून एक 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 कन्सेप्ट शिकवायला लागलो. आता अगदीच तुम्हाला सांगायचं उदाहरणार्थ म्हणून की लहानपणापासून म्हणजे 5वी-6वी पासून आपल्याला लसावी मसावी काढावा लागतो. पण सर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 70-80% विद्यार्थ्यांना लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय हे माहित नाही. काढता येतो, त्यांना 2 संख्या दिल्या, यांचा लसावी काढ रे, तो लगेच उभी रे ओढून हे करून पाठीवर किंवा वहीवर काय करील आणि लसावी काढेल. व्यवहारात कुठं उपयोग होतो रे लसावीचा, हे सांगा बरं मला. आपण हे शिकतो आहोत म्हणजे आपल्याला त्याचा व्यवहारात उपयोग झाला पाहिजे. आपल्याला त्याचा प्रत्यक्ष आपण नंतर जे काही करिअर घडवणार आहोत, आपण नंतर नोकरी करणार आहोत, त्यावेळेलाही त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून लसावी मसावी याचा उपयोग कुठं होणार. आणि मग त्याची उदाहरणं मी गोळा करायला लागलो. आणि ती उदाहरणं अगदी दूधवाल्याचं किंवा धान्य आणायला गेल्यानंतर धान्याचं उदाहरण, किती किलो धान्य घेतलं, त्याचा काय उपयोग, त्याचं कसं झालं, त्याचा गणिताची काय संबंध. आता नेहमी मला नुसते पालकच नव्हेत, नुसते अडाणी लोकच नव्हेत, तर प्राध्यापक सुद्धा विचारतायत आणि तेही गणिताशी संबंधित असलेले प्राध्यापक, सर आम्हाला सांगावं एवढं, तुम्ही एवढं लसावी मसावी वगैरे शिकवला, काय उपयोग आहे आपल्याला याचा व्यवहारात, कुठं वापरतो आपण. आपण काय गहू आणायला गेल्यानंतर काय लसावी काढतो, मसावी काढतो, जेवताना आपण घास घेतो, आपण लसावी पण तरी आपण शिकतो. नाही नाही नाही, असं नसतं ते. इतकं सरळ आणि इतकं साधं नाहीये ते. थोडा विचार करा. तुम्ही गहू आणायला जाता तेव्हा तुम्ही बारीक गव्हाच्या एका दाण्याची किंमत तुम्हाला काढायला सांगितली, ठीक आहे, ती खूप अपूर्णांकात येईल, खूप छोटी येईल, मान्य. ती कशासाठी. मग आपल्याला एखाद्या चिमणीला जरी दाणे घालायचे झाले तर तिचं खाद्य काय आहे आणि मग त्याच्यावरून आपल्याला किती घ्यावं याचा उपयोग होतोच की. आणि सायन्समध्ये आणि याच्यामध्ये तर आपण फक्त गणित आणि गणितच वापरतो. गणिताशिवाय तुमचं पान हलू शकत नाही.
मग विषय मराठी असो, हिंदी असो, लँग्वेज किंवा सायन्स असो, हिस्ट्री जॉग्राफी असो, प्रत्येक ठिकाणी गणित आहे. बरोबर. डॉक्टर म्हणतात की आम्ही मॅथमॅटिक्स सोडून मेडिकलला गेलो. अहो तुम्ही मेडिकलला जाता म्हणजे तुम्ही हे मोजताच नाही. तुम्ही बीपी मोजता, तुम्ही टेम्परेचर मोजता, तुम्ही ठोके मोजता छातीचे. हे मोजायचंच असतं ना. हे वाढले मग नॉर्मल किती असायला पाहिजे, मग हे तुम्ही तुलना करता. आणि म्हणून गणिताशिवाय माणसाचा श्वासच चालू शकत नाही या मताचा अगदी मी छान आहे. सर, अगदी छान. खरं गणित विषयामध्ये प्रावीण्य विद्यार्थ्यांनी मिळवण्यासाठी तुमच्या जे वेगवेगळ्या टेक्निक्स किंवा तंत्र आहेत ते तंत्र मनस्वी सर्वांनाच भावतील दर्शकांना. सर, गणिताचे अध्यापक असताना, आनंदी जीवन जगत असताना तुम्ही ट्रॅकवरती अतिशय सुंदर गीतं म्हणता. हे सर्व आपल्या जिल्ह्याला, तालुक्याला सुपरिचित आहे. या कलेचे तुमचे मार्गदर्शक कोण? या कलेचे मार्गदर्शक खरं तर लहानपणी मी सावरगाव तळला माझं प्राथमिक शिक्षण झालं. त्यांनापुरीच्या पुढे ते गाव आहे. आणि कधी आम्ही संगमनेरला आमचा आजोळ वगैरे सगळं इथंच होतं. त्यामुळे संगमनेरला कधी आलो तर आमचे वडील महिना मी राहिलो समजा कधी, तर आमचे वडील मला मोकळं सोडत नसत. ते 1 नंबरची शाळा चालू आहे, तिथले सगळे गुरुजी माझे मित्रच आहेत, तू जा, तू रोज तिथे शाळेत जात जा. मग मी शाळेत जायला लागलो. आणि खेड्यात इतकी सोय नव्हती, ती इथे होती. मग कविता शिकवताना काही शिक्षक कविता गाऊन दाखवायचे. मग कविता गाऊन दाखवली की मग मला तर पहिल्यापासून रक्तात होतच ते संगीत. आणि मग त्यांनी गायलं का मी गाऊन दाखवायचं. आणि आमच्या वडिलांनी थोडेसे आम्हाला जरा प्रोत्साहनही दिलं होतं. आणि गुरुजींना सांगितलं होतं की याचा गळा बरा आहे, त्यामुळे यालाही गाऊ द्या. मी गायला लागल्यानंतर गुरुजींनी गाणंच बंद केलं म्हणजे अशा अर्थाने, हे बघ सुरेश, तुम्हालाच हा ते मी शिकवीन कविता, त्याचा अर्थ सांगेल, त्याच्यावरचे प्रश्नोत्तर वगैरे सगळं घेईल. पण शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना जे गाणं म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना जितका आनंद होतो आणि जितक्या हुरूपाने ते गातात आणि त्यांना समजतंय, तेवढं नुसतं शब्दार्थ सांगून कविता कळत नाही. आणि मग ती कविता मला कळायला लागली. मग मी सावरगाव तळला गेल्यानंतर त्या कविता तिथल्या मुलांना शिकवायला लागलो. आणि तेव्हापासून ही खोड मला लागली, खोडच म्हणू आपण, की आपण संगीतात थोडासा इंटरेस्ट घेऊ. आणि अशा अनेक गीतं खरं तर सर तुम्ही सातत्यानं म्हणता. मग त्याच्यामध्ये भक्तिगीत असेल, भावगीत असेल किंवा चित्रपट गीत असतील, जुनी चित्रपट गीतं सुद्धा तुम्ही अतिशय छान म्हणता. स्टुडिओत आपण आलेले आहातच, तर काही छानशी गीतं सुद्धा तुम्ही दर्शकांसाठी म्हणा. सौ बार जन्म लेंगे, 100 बार फना होंगे, है जाने वफा फिर भी हम तुम न जुदा होंगे, 100 बार जन्म लेंगे. देवाऱ्यात नाही देव नाही देवालय, देवाऱ्यात नाही देव नाही देवालय, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई, देवाऱ्यात नाही. सर, खरं तर इतकं छान भक्तिगीत तुम्ही म्हणलात, मनस्वी फार आनंद वाटला सर. अपनी आंखों में बसा कर कोई इकरार करूं, अपनी आंखों में बसा कर कोई इकरार करूं. जी में आता है कि जी भर के तुझे प्यार करूं, अपनी आंखों में बसा कर कोई इकरार करूं. सर, खरं तर आपण पाहिलं अनेक चित्रपट आहे, तर ते चित्रपटांमध्ये लव्ह स्टोरी
किंवा दर्शकांना आवडेल अशा स्वरूपाचा तो नायक आणि नायिका यांची अतिशय नावाजलेली पुरातन गीतं आहे. आज तागायत आपण पाहिलं तर पुढे सुद्धा बदल झाला, परंतु हीच गीतं आज पुढे येतात, ती सुद्धा तुम्ही अतिशय छान म्हणतात. मराठी भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील किंवा चित्रपट गीतं असतील, ही सर्वच तुम्ही इतके सुंदर म्हणता सर. एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला विचारावासा वाटतो की आनंदी जीवन जगत असताना तुम्ही काही संस्थेबरोबर सुद्धा काम करता अशी माहिती आमच्याकडे आहे. मग त्याच्यामध्ये संगमनेर साहित्य मंडळ असेल किंवा कवी अनंत फंदी व्याख्यानमाला असेल किंवा या सर्व उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी आहात. दर्शकांना कोणत्या कोणत्या उपक्रमांसमवेत तुम्ही सक्रिय आहात त्याची माहिती द्या. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी संगमनेरातलं एक संगीत मंडळ आहे, स्वरसंगम नावाचं. ते अतिशय चांगले चांगले उत्कृष्ट गायक, क्लासिकल गायक बोलून इथं कार्यक्रम करायचे. तर त्या स्वरसंगम मध्ये मी आधी गेलो. म्हणजे मला त्यांनी बळजबरीनं मला याच तुम्ही कुठल्याही परिस्थितीत, मग आम्ही कार्यक्रम करायला लागलो. कार्यक्रम करताना नंतर असं लक्षात आलं, मी प्रत्येक वेळेला मात्र एक गोष्ट पाहिलेली आहे की मी काहीही केलं तर याचा संबंध अध्यापनाशी आणि गणिताशी कसा जोडता येईल हे मनात मी अगदी कायम विचारच करत गेलो. आणि मग स्वरसंगम मध्ये गाण्याचे कार्यक्रम केले. इथेच नाही तर पुण्यालाही केलं, नाशिकला कालिदासलाही केलं, नगरला केले, महाबळेश्वरला केलं, अकोल्याला केलं. संगमनेर तालुक्यातल्या जवळजवळ 50 ते 60% खेड्यांमध्ये जाऊन ते केलेले काम. आणि मी कविताही शिकवल्या. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी फिरल्यामुळे मला गणिताची, साहित्याची, याची आवड, गाण्याची आवड, संगीताची आवड इतकी झाली. फक्त एक आहे की मी त्या आवडीमध्ये कुठलं वाद्य वाजवू शकलो नाही. ते शिकायला गेलो आम्ही, परीक्षाही दिल्या आम्ही जाऊन, आणि परीक्षाही दिल्या आणि संगीताची इतकी आवड निर्माण झाली की मग तेव्हापासून मला जसं गणित शिकवा म्हणून आग्रह होत होता, तसं गणित बिणित झाल्यानंतर शेवटच्या 2-5 मिनिटात सर एखादं गाणं म्हणाच असा आग्रह होतो. आणि मग आणखी माणूस आनंदी राहतो, मुलंही आणि स्वतः शिक्षकही. आणि माझं तर पहिल्यापासून हेच आहे, मला विनोदाचं वावडं नाहीये, वावडं सोडा, उलट विनोदाची आवड आहे फार. आणि त्यामुळं विनोद म्हटलं की न कळत, ज्याला तो कळतो बऱ्यापैकी आणि विद्यार्थ्यांना कळेल वगैरे फार छान करतो. हा, तर ते आता हे संगमनेर साहित्य मंडळ किंवा कवी अनंत फंदी यांच्याशी कसे जोडला गेला बाकीचे? मग काय झालं, मला साहित्याची आवड होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाटकाची फार आवड आहे मला. आणि त्यामुळं नाटकाची आवड असल्यामुळं मी माझी सासरवाडी पुण्याची आहे, पुण्याला जाणं नेहमी व्हायचं. आणि त्यामुळं मी तिथे नाटकं बघायचो. ती इतकी छान वाटायची ना, त्याचं डायरेक्शन, त्याच्यातले डायलॉग, त्यातले विनोद, त्यातला अभिनय. आणि असं करून करून डॉक्टर मुटकुळेंच्या सहकार्यानं मी स्वतःही त्यांच्या नाटकात काम केलंय. आणि संत तुकारामांच्या जीवनावर आधारित खेळ मांडियाला नावाचं नाटक होतं. आणि मग मला त्याचं हेच लागलं आणि म्हणून मी जाऊन फक्त मात्र एक गोष्ट करीन, माझा ओढा हा साहित्याच्या बाबतीत जरी असला तरी त्यातही पुस्तकं मी संगमनेर कॉलेजची लायब्ररी गेली 40-50 वर्ष वापरतोय रितसर फी भरून. आणि मग माझा ओढा मात्र फारसा आपण ज्याला म्हणतो देवाधर्माकडे किंवा आणखी याच्यामध्ये नव्हताच. मला हलकं फुलकं फार आवडतं. नाटकही बघणार ना तर मी ऐतिहासिक पौराणिक नाटकं बघणार नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड, कारण मला ते बरंच नाही वाटत. असेल माझ्यात काही तो दोष म्हणू आपण, खरंच आहे तो दोषच आहे. पण मला फारशी अशा प्रकारची नाटकं आवडली नाही, ऐतिहासिक किंवा पौराणिक. आणि आपण आता बघतो आणि वाचतो बऱ्याच ठिकाणी ऐतिहासिक पौराणिक नाटकामध्ये जो लेखक असतो तो त्याच्या मनोरंजनाप्रमाणे, त्याच्या वैचारिक बुद्धीप्रमाणे तो ते रंगवत असतो. न्यू व्हिजन स्टुडिओ संगमनेर आणि मानवता संवाद परिवाराच्या वतीनं आजच्या पॉडकास्टसाठी आमचे गुरुवर्य गणित विषयाला सोपा करून शिकवणारे मनोरंजन अध्यापक, संगमनेर शहरातील साहित्य चळवळ असेल, संगीत चळवळ असेल किंवा गायन चळवळ असेल, या सर्व चळवळींशी एक वेगळं नातं वृद्धिंगत केलेले प्राध्यापक सुरेश परदेशी सर, आपण जो वेळ दिलात त्याबद्दल आम्ही आपल्यावर धन्यवाद.